तर नमस्कार मंडळी, मी ओमकार स्वप्नाली सुभाष परब सरांचं स्वागत करतो त्याच यूट्यूब चॅनलवरती मित्र, ज्याचं नाव फक्त भटकंती. तर मित्र, आज आरवली या ठिकाणी भव्य दिव्य चिकन नागणी स्पर्धा संपन्न होते आणि कोकणातील सर्वात मोठं आज या ठिकाणी एक मैदान संपन्न होतं आहे. तर या मैदानामध्ये गावठी गट संपन्न झाला आता आणि गावठी गटामधून सुंदर असं एक गावठी जोडी, आज खरी गावठी जोडी आपल्याला बघायला मिळते. सुंदर असा आज त्यांचा कसा प्रवास झाला आणि आजच्या मैदानाबद्दल आणि आजच्या या मैदानामध्ये कितवा क्रमांक झाला आहे हे जाणून घेण्याकडे वळूया. तर वळूया व्हिडिओकडे. तर ही जी सर्व टीम बघतो आपण खेरशेतची आहे मित्रांनो, आणि आई भैरी भवानी प्रसन्न खेरशेत या नावावरती ही जी जोडी पळाली. तर या जोडीबद्दल आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर सर्वप्रथम माझा नमस्कार. दादा, नाव काय सांगाल तुमचं सर्वप्रथम? माझं नाव सागर कृष्णा मते. ओके, आजच्या या सर्वप्रथम मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मैदान चांगलं आहे, फक्त एवढं झालं की थोडी रुपण पडली. ओके. आणि त्याच्यात आमचा 140 जोड्यांमध्ये आमचा 131वा नंबर होता. 131वा? हा, तरी पण आपली 15 सेकंदामध्ये जोडी बसली. ओके. ती जोडी अगोदर असती नंबर असता ओके, तर आपण नक्कीच 14च्या रेंजमध्ये बसलो असतो आरामातच. तर पण चांगली जोडी पावली आपले जॅकी असतात अमोल गुरव. अमोल दादाच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आज किती मैदान जोड्या पळवल्या काय सांगू शकाल का त्याच्यावर? अमोल दादाने जवळजवळ मला गावठी गटामध्ये 8 जोड्या पावल्या. ओके. त्याच्यातल्या 3 जोड्या त्याने गुलालामध्ये बसवल्यात. अच्छा, आज तुमच्याबरोबर एवढी संपूर्ण टीम आहे, बरोबर? टीमबद्दल काय सांगाल? टीमचा सपोर्ट कसा असतो थोडक्यात? नाही, टीमचा सपोर्ट म्हणजे आम्ही छकड्याची पण मैदानं करतोय. ओके. तिथपासून आपला सपोर्ट सगळी आपली ही एकाच वाडीतली पोरं आहेत. ओके. सगळी मित्रमंडळी आहे. अच्छा, आज आपलं या ठिकाणी अजून कितवा नंबर झाला, जाहीर झालं काय? जाहीर म्हणजे आमच्या अंदाजे तरी 5वा नंबर आमचा आहे. ओके. तर बघा मित्रांनो, जबरदस्त असं ते नियोजन होतं. दादा, मला विचारायचं तुम्हाला, आजच्या या मैदानासाठी तुम्ही कशा प्रकारे प्लॅनिंग केलं होतं सांगाल काय? प्लॅनिंग म्हणजे आता हे जवळजवळ आम्ही 6 मैदान झाले, त्याच्यामध्ये आम्ही 3रं मैदान खेळलो आहे. ओके. 2 मैदानामध्ये आमचा थोडक्यासाठी गुलाल पडला होता. अच्छा. तर आम्ही या गुलालाच्या अपेक्षेने मैदानात नव्हतो. ओके. फक्त आमची जोडी पळते बरोबर. म्हणून आम्ही, बाकी व्यायाम बियाम काय आपला जास्त नसतोय बैलांना. अच्छा. चालवणी फक्त संध्याकाळचं असते. ओके. बाकी प्लॅनिंग काय असं नव्हतं. आज जे आपण नंदी बघतो दादा, तर सर्वप्रथम ह्या नंदीचं नाव सांगाल काय? हा बाकासूर आहे ओके. आणि तो सुंदर आहे. दोघे पण सख्खे भाऊ आहेत. सख्खे भाऊ आहेत. हो. आज आपल्या दावणीला किती वर्ष आहेत? हे आता आपल्याला 2 वर्ष झाली. ओके. याचं वय किती आहे आता? आता याचं वय 4 वर्ष आहे. बक्कासूर. हा, बाकासूर. ओके. बक्कासूरची सवय काय थोडक्यात सांगाल काय? तो खूप म्हणजे रागीट आहे, रागीट स्वभावाचा आहे. नक्कीच, त्याच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे, कारण की मागाशी पण बघत होतो थोडक्यात. खूप रागीट स्वभाव. आणि सुंदर बद्दल काय सांगाल? सुंदर म्हणजे तो पण गरम आहे, फक्त एवढंच आहे की त्याला प्रेमाने घेतला की तो समजून घेतो, पण बकासूर समजून घेत नाही. अच्छा, आज तुम्ही एवढे जण मैदानामध्ये आहेत, बरोबर? आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपली टीम आहे का अजून? नाही, आपली एवढीच पोरं ही सगळी कायम स्वरूपी असतात आपल्या नक्कीच. गावामध्ये. ओके. सगळी लहान लहान पोरंच आहेत आपण. हे नंदी कोणाच्या दावणीला बघायला मिळतात? कोणाकडे असतात? हे आता आम्ही सगळे मिळूनच सांभाळतो हे. अच्छा, आज हे तुमचं चालू सीझनमधलं 3रं मैदान, बरोबर? 3रं मैदान. 3ऱ्या मैदानामध्ये आज गुलाल झाला आहे. तो आज गुलाल. आज तुमच्या माथ्याला गुलाल लागला, तर तुम्ही काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल थोडक्यात? गुलालाबद्दल आनंदच आहे. आम्ही फक्त गुलालासाठी खेळतोय. छकड्यामध्ये पण आम्ही 5-6 गुलाल केले. ओके. अजून पण आपल्याकडे 4-5 नंदी आहेत दावणीला, पण ते छकड्यासाठी असतात. ओके. आपल्याला गुलालातच आनंद आहे. आपला किती बक्षीस झाले काय आपल्याला महत्वाचं नाही. नक्कीच. आजचा जो ड्रायव्हर होता अमोल गुरव. अमोलदादा गुरव बद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? जसं की मगाशी बोललात. गुरव म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी, आतापर्यंत पांढऱ्या दादानंतर ओके. कासऱ्याची कसब ही फक्त अमोल दादाकडेच आम्ही आजपर्यंत पाहतोय. त्यानंतर आपण पकडला तर एक आपला रामू होमणे. ओके. कासऱ्याची कसब बघायला गेलो तर नक्कीच. दादा, मला विचारायचं आहे, आज तुमचा 3ऱ्या मैदानामध्ये गुलाल झाला, बरोबर? आणि नक्कीच तुम्ही गुलालाच्या म्हणजे कितवा नंबर होतो याची अपेक्षा नसते, पण गुलालाची अपेक्षा असते. पण गेले 2 मैदानामध्ये काय झालं होतं थोडक्यात सांगू शकाल काय? थोडक्यात म्हणजे काय विषय होता की हा पब्लिकला थोडा भीत होता. अच्छा. छकडेमध्ये हा पब्लिकनेच पळतो. ओके. चिखलामध्ये 4 बाजून पब्लिक असल्यामुळे तो थोडा घाबरत होता. अच्छा. मग आम्ही आजच्या मैदान प्लॅनिंग करून खांदा चेंज केला बैलांचा. ओके. म्हणजे आज खांदा चेंज, ह्याच्या पहिले 2 मैदान खांदा चेंज नव्हता काय? खांदा चेंज नव्हता, म्हणजे हा विषय होता याचा की हा बाहेरून पळायचा. ओके. पण आजच्या मैदानामध्ये ह्याला आतून टाकला आपण. ओके. आजच्या मैदानामध्ये मला वाटतं थोडक्यात रुपण पडली होती, बरोबर? रुपण पहिल्यापासूनच म्हणजे पहिली जोडी पळाली तिथपासून रुपण होती. ओके. पण ती सुरुवातीला थोडी होती, नंतर खूपच होत गेली ती. ओके. आजच्या मैदानाबद्दल तुम्ही काय बोलाल की जे आज एवढं मोठं नियोजन होतं आणि या मैदानामधील आज आपली जोडी पळाली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मैदानाबद्दल आणि नियोजनाबद्दल? मैदान आणि नियोजन आयोजन खूप चांगलं केलंय.
आपले केदारनाथ आरोलीचे जे गुरवाड्याची सगळी पोरं आहेत ना, आरोली गावातली मंडळी आहे, ओके, खरोखर चांगलं नियोजन केलं. फक्त एवढंच झालंय की मैदानात रुपण पडल्यामुळे थोडंसं सगळ्यांची निराशा आहे. बरोबर, बाकी नक्कीच. काय नाही, बाकी मैदान खरोखर चांगलं केलं. आणि आजचा प्रवास कसा होता थोडक्यात सांगू शकाल काय? प्रवास म्हणजे काय आपला आनंदीच आहे. आपण काय हरलो तरी पण आनंदी असतो, जिंकलो तरी पण आनंदी असतो. आज ह्या 2 नंदींची निगा कोण राखता आपल्या पाठीमागे? माझ्यानंतर माझा छोटा भाऊ आहे संकेत मते म्हणून, ओके, तो सगळी निगा सांभाळतो त्यांची. अच्छा. तर दादा खरोखर तुमचा जो थोडासा वेळ दिलात त्याबद्दल तुमचा मी ऋणी आहे आणि तुमचा जो मोलाचा वेळ दिलात त्याबद्दल खरोखर आभारी आहे. तुमच्या या दोन्ही नंदींसाठी आणि जे घरामध्ये नंदी आहेत त्यांच्यासाठी पण आणि तुमच्या संपूर्ण टीमसाठी आपल्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा.